जाऊ देवाच्या गावा घेऊसे देगी सुखावा तेथे सुखावा घेऊसे देगी सुखावा तेथे सुखावा घेऊसे देगी सुखावा जाऊ देवाच्या गावा घेऊसे देगी सुखावा तेथे सुखावा तोंडाने सांगता देव नाही असा तोंडाने सांगता देव नाही असा तोंडाची कथा वाहूच मुखी जे बोलावे अंतरी असावे मुखी जे बोलावे अंतरी असावे तयाचे स्वभावे देव जवळीक मुखी जे बोलताय ते अंतरात पाहिजे कस आपण सहज गुरुपुत्र काय म्हणतोय आपल्याला गुरुनं कुठं जरासं मार्गदर्शन केलं आपण भुलूनच गेलो देवाच्या पायात पडायला विसरलो देव देवळात नाही देव मूर्तीत नाही देव तीर्थात नाही पण संत म्हणतात देव नाही असं एकही ठिकाण नाही देव चराचरामध्ये भरलाय मग असं आम्ही का समजतो इतकं ज्ञान काय झालं आम्हाला संत म्हणतात म्हणूनच या पदामध्ये मुखी जे बोलावे अंतरी असावे असं का म्हटलंय त्याने देव सगळीकडे नाही म्हणतोय पण हा मात्र काय करतोय बिरोबा धुळोबा खंडोबा ज्योतिबा अशा देवासनी जाऊन बकरी कोंबडी कापतोय का माझा कुलस्वामी आहे जसा तुझा कुलस्वामी आहे तसा सगळ्यांचाच कुठला तरी कुलस्वामी असतोय मग तुला हे बोलण्याचा अधिकार नाही देव कुठं नाही देव सगळ्या ठिकाणी आहे हे समजून घेतलं पाहिजे म्हणूनच संत म्हणतात मुखी जे बोलावे अंतरे असावे ते तुझ्या अंतरात पाहिजे आणि तशी आचरण पाहिजे मुखी बोले एका अंतरी अनेक मुखी बोले एका अंतरी अनेक वाया करी शोक तुका काही उपयोग नाही याचा मुखानं बोलायचे एक आणि करायचे एक याचा काय उपयोग नाही असं संत म्हणतात मग आता काय केलं पाहिजे संत काय म्हणतात त्याला बोले तैसा चाले त्याची तू वंदीन पाऊले बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले